नमस्कार मित्रांनो, माझं नाव शैलेश भोजने, शैलेश एनटीआर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे गावी आणि शिमग्यासाठी गावी आलो आहे. तर गावी येण्याचा काही व्हिडिओ मला करायला भेटला नाही. तर उद्या आमच्याकडे पालखी येणार आहे. पालखीचा पण व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखवणारच आहे. तर आज आपल्याकडे असं आम्ही घरी असतानाच अचानक वनवा आलेला आहे आणि वनवा विजवायला तर आम्ही चाललेलो आहे सर्व. तर बोलले एक छोटासा व्हिडिओ काढूया की गावाला वनव्यापासून भरपूर वर्षापासून त्रास आहे की कोणी पण आपलं कोणतरी वनवा लावतो तिकडे. आणि आमचे कळंब आहेत तिकडे, काजूच्या बाग आहेत. तर अर्धी लोक तिकडे गेले. माझ्या साईडला बघा एक धूर दिसतो या साईडला. तर आम्ही आता तिकडेच चाललो आहे आणि तिकडचं एक बघूया आपण टाले बिले घेऊन आता विजवायचा प्रयत्न करू. आणि कुठपर्यंत आले बघूया. आमच्या कलमाच्या बागेच्यापर्यंत आलं आहे की बघू. तर वित्ता काढायचे असतात ते ह्या टायमाला आम्ही काढलेले नाहीत. तर बघूया आता. आणि माझ्याबरोबर आता रोहित आहे. हा बघा, रोहितने दोघं टॉय बेल घेऊन एकदम तयारीत चालला आहे. तर चला आता जाऊया आपण. तर आता आपण कलबातून चाललेलो आहे. ही कलबाच्या मागच्या एक माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल इकडे. आणि ह्या कलबातून आपण चाललो आहे आता. या टायमाला काय कलम लागलीच नाही वाटतं जास्त. पावसाचा परिणाम दिसतोय. मध्ये एकदा पाऊस पडून गेला. चला बघूया. त्या साईडला वनवा जर लोक गेलेत अर्धी, तर आम्हाला वाट काढता जावं लागेल. तर मित्रांनो, आपण इथं आलो होतो पण आपलं इथे वनवा विजून झाला आहे. आणि इकडं पाण्याचं एक बनवलं होतं पाण्याचा कुंड टाईप. तर तिकडे आता हे बघा ह्या साईडला इथपर्यंत वनवा आला. आणि हे काजू बघा जळलेले आहेत सर्व. आमची तटकरी आहे, सोपी तटकरी यांची बाग आहे काजूची. त्याचा रडतायत बिचारे कारण हे काजू पूर्ण इकडून जळलेला. वनवा इथपर्यंत आलाय बघा. हा इथपर्यंत वनवा जळलेला आहे. आणि ह्या साईडला तर विजवला आहे. ते पाण्याचा पंप घेऊन विजवलेला आहे, पाण्याचा पाईप घेऊन. नाहीतर हा काय वनवा विजवला नसता. इकडं वरती पूर्ण गेला असता. आणि वरती अजून काजूच्या बागा आहेत तर त्या पूर्ण जळून गेल्या असं. कलमं पण आहेत वरती आणि काजू पण भरपूर लागलेत. आणि अजून धूर बघा इकडे एवढा जोरात म्हणून. हा साईडला बघा वनवा अजून पेटतोय बघा. या साईडला अजून वनवा चालू आहे हे बघा. हा वनवा ह्या साईडून इकडून आला आणि ह्या साईडला पूर्ण जळलेला आहे. ह्या साईडला पूर्ण जळलेला आहे. पूर्ण काजू वरपलून गेले तिकडे. एवढा चांगला मोहर आलेला. पूर्ण वाट लावून गेला. इथून आम्ही पाण्याचं इथे एक छोटासा बांधलेला आहे इथे. तर इथून आम्ही घेतला पाण्याचा पाईप त्या लोकांनी. तर आम्ही यायच्या अगोदर विजवून टाकला. तर किती जोरात आहे वनवा पेटतोय तिकडे. हे बघा किती जोरात स्पीडने हवा एवढे सुटले. हा वनवा तर तिकडे जाणार जलत जलत त्या साईडला. हवा किती जोरात वनवा पेटतो इकडे. एवढा स्पीड आहे. जसे हवा येतो तसं तो पेटत पेटत चाललाय. आणि इकडे आता बिचाराचे काजू जल्ले स्वप्नीलचे टेन्शनमध्ये आहे. सरकारकडून काय भरपाई भेटेल काय बघूया आता ग्रामपंचायतीकडून. रडू नकोस, काहीतरी आम्ही प्रयत्न करू. तुझे काजू वाचवलेले आहेत तुम्ही बघा. काय वारा सुटलाय बघा. आणि हे बघा आग कशी जोरात पेटत चालले. तर हे बघा आता चाललेत घरी दोघेजण. वनवा विजून खूप मेहनत घेताना दुसरं कुठं वनवा लागला काय शोधायला चाललेत दोघेजण, रोहितने सोपतील. आणि बघा टाले एवढे झिजलेत की एवढा वनवा विजवला नाही. हा इकडे छायातही आहे. तिथूनच पाणी घेतलेला होता विजवायला.
आता हे बघा, हे पूर्ण आमचं मैदान आहे, जळून गेलं आहे. आणि बरेचसे आता प्राणी पण बिचारे वाट लागले असं प्राण्यांचे पण. वर्षाने मित्रांनो 2 असे मित्र भेटलेत आम्ही 3 जण. तर काय तुमच्या मनात काय फिलिंग आहे किती वर्षात भेटल्याबद्दल? स्वप्नील तुमचं काय मत आहे? काय फिलिंग आता काजू बिजू झालेलं काय करणार आम्ही. काजू जळले तुझ्या भरपूर जळले, तुझं नुकसान झालं भरपूर. हो पण हा कुणी आग बीग काय लावला काय माहिती आहे? ते आता बघायला लागेल. हा, ग्रामपंचायत काय भेटेल काय तुम्हाला? ते हे सांगतील. भोजने साहेब सांगा तुमचं काय ग्रामपंचायत. ग्रामपंचायतून काय भेटणार नाही आता. ते काय आता इलेक्शन संपलेलं, आता काय भेटणार नाही. सरकारकडून कुठल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. अरे प्रत्येक गावाकडची अशीच हे आहे की ग्रामपंचायतीच आहे ना इकडे, गावाचे काही कोकणा ठिकाणी रान केलेलं आहे आम्ही. दोघांनी मेहनत केला नाही, पण गावाला कोण काही देत नाही. ग्रामपंचायत गेलं की सरकारी कामात खूप अडचण. टेन्शन घेऊ नको, तुझं काय होईल पुढच्या टायमाला काय बनवा येणार नाही याची काळजी घेऊ. वाईट पाऊल उचलू नको. तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल वनव्याचा व्हिडिओ. विजवायला काय भेटला नाही. आम्ही यायच्या अगोदरच तो वनवा विजवून झाला होता. पाण्याचा पंप होता म्हणून बरं झालं. पण एखादे काजू कलम वगैरे चालतात ते एकदम असं खूप वाईट वाटतं, कारण एवढ्या मेहनतीने उभे करतो आणि असं कोण अचानक वनवा असंच लागत नाही. कोणी काहीतरी उंगली केली असेल आणि आग लावली असेल. पण ठीक आहे, बघूया आता. गोरावाले कोण आहेत आता. तर छोटासा व्हिडिओ मी बनवला होता, तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पण एक छोटासा बनवला, पण दाखवायचं होतं लोकांना, पण तो वनवा आपल्याला काही विजवायला भेटला नाही. चांगली गोष्ट झाली की लवकर वनवा विजवून टाकला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र.